काल रात्री आपले सबस्क्रायबर काय तर आय थिंक 865 सबस्क्रायबर होते आणि आज रात्री आपल्या 868 सबस्क्रायबर झाले. लय भारी झाली. मला घ्या. लई क्वालिटी होती. लस्सी पिलो आता आणि आता चाललोय घरला. सुद्धा सोडलं घरला. आता घरला जाऊया आणि थोडी परीक्षा नाही. मी एवढा अभ्यास केला सगळं टप अभ्यास करून घेतो. सगळं सोपं विचारलं सोपी गेलेलं आहे तरी आणि जरा बाहेर पण जायचं. चला घरला जाऊया पहिला. भावना आता आली टायपिंगला. टायपिंग करूया चला. भावना तुझं आलंय टायमिंग. आता चाललंय घरी फार्म हाऊसवर जायचं तर जाऊया चला. त्याला वडा खाऊया. भुका जरा लागल्यात. गाडीत त्याला चपले वाटत. तर भावानं आता चाललोय आपण फार्म हाऊसवर. तर जाऊया. झाडं लावलेलं आपण वगैरे लावलेलं सगळं पाणी सोडायचं आहे. पाणी सोडून घेऊया. काकी झालं त्यांच्या प्लॉटवर पाणी सोडायचं. दिवसाला लय व्हायला पडली. जाऊया फार्म हाऊसवर पाणी सोडूया. काकी वेट करत असतील. काकी आल्यात आधी जाऊया चला. तर भावानं आलोय आता इथं घरात आणि चेंज वगैरे केले. जुना शर्ट घातलाय घाण झालेला. आता पाणी सोडायचं आणि मग बाकीची कामं पण आहेत आपल्याला. आणि इथं दुकान आहे म्हणजे लेडीज मम्मी लेडीज स्पेशलिस्ट आहे. लेडीजचे सगळे कपडे शिवत्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी जर कोणाचे लेडीज कपडे शिवायचे असतील तर आष्ट्यामध्ये SS लेडीज टेलर म्हणून आपलं शॉप आहे. गुगलवर टाकला तर तिथेही तुम्हाला गावलंच. आणि नक्की आष्ट्याला आलं तर नक्की भेट द्या दुकानाला. तर आता त्याला पाणी पाजूया. तर भावानं आता 40% पाणी पाजून झाले. बारकच आहे आपलं फार्म हाऊस. हे बघा गहू कांदा लावलाय. कवर लावले आणि काय लावले ही हरभर लावलाय. मक्का लावलाय. आंब्याचं झाड आहे. जांभळाचं झाड आहे. सगळ्यांचं झाड आहे. आता पाणी सोडलं. आता किती 1 2 3 4 पाचवी पाणी पाजायला लागल्या. लय वैताग येतो. ऊन पण लय पडले. आता पाचतो लवकर जातो. पाहून आले जरा घरात. मग जुळणी आहे हो घरात आज. तर आता पाचतो आणि जातो की घरला. तर भावानं आत्ताच झाले पाणी पाजून. आता जातो घरला. चेंज पण केलंय. आता जातो घरला आणि तुम्हाला पुढचं सांगतो काय करायचंय. चला घरला जाऊया. तर भावानं आता सगळं झालंय. कामं पण करून बसले. आता एक काम आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर आज आपल्या 3 सबस्क्रायबर वाढलेत. काल रात्री आपले सबस्क्रायबर काय तर आय थिंक 865 सबस्क्रायबर होते आणि आज रात्री आपल्या 868 सबस्क्रायबर झाले. त्यामुळे मी आता नवीन एक सुरुवात काय केली आहे माहितीये का. आता 3 सबस्क्रायबर वाढल्यात म्हणून काय करायचं माहितीये का. माझी एक बिशी आहे म्हणजे आपण जे हे करतो होतो माहिती आहे पैसे साठवून ठेवत होतो लहानपणी तशी एक माझी बिशी आहे माझ्याजवळ. तर त्यात 3 सबस्क्रायबर वाढल्यात. मग मी त्यात 3 रुपये टाकणार आहे. तर थांबा आता टाकतोच लगेच. ही मी बिशी तयार केल्या. ओपन आहे पूर्ण. म्हणजे आता नवीन दुसरी घेणार आहे. पण सध्या तर हीच आहे. ह्यात आता मी 3 रुपये टाकतोय तुमच्या समोर. हे बघा 1 रुपयाचा कॉइन आहे आपल्याकडं. असे 3 कॉइन आहेत 1 रुपयाचे. तर मी आता त्यात टाकत आहे. 1 2 3. आज असे तर ना आपले 3 सबस्क्रायबर वाढल्यात. सो मी 3 रुपये टाकल्यात. जर उद्या 10 वाढले तर 10 रुपये टाकणार. परवा 30 वाढले तर 30 रुपये टाकणार. जेवढे वाढतील तेवढे पैसे मी त्यात टाकणार. आणि जितकी ती बिशी पूर्ण भरेल ना तेवढे पैसे पूर्ण भावानं मी डोनेट करणार आहे. सो जादा सबस्क्रायबर वाढवा. तुम्ही त्यात पैसे मी घालतो आणि ते चांगला गरीब एखाद्या गरजू लोकांना मी ते डोनेट करणार आहे. मग आतापासून मी सुरुवात केल्या. ही आपली एक नवीन सुरुवात आहे. त्यामुळे भावना सर्वात जास्त लोकांनी मला सपोर्ट करावा अशी माझी नम्र विनंती. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग चांगला झाला असेल किंवा चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि भावांनो ही सुरुवात तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चांगली वाटली वाईट वाटली कसं पण असू दे पण कमेंट करून सांगायला लागते. भाव आहे सांगा आपलं सांगा नक्की.